नमस्कार मंडळी, हा माझा मिक्स असा मिनी ब्लॉग आहे बरं का. कारण का 2-3 दिवसाचा मी मिक्स करून टाकलेला आहे. व्हिडिओ जास्त शूट केलेले नव्हते म्हणून. मग काही संध्याकाळी निघाले मामाच्या इकडे जायला. मामाचं घर आमच्या इथून 10 ते 15 किलोमीटरवरच आहे, 10 ते 12 किलोमीटर. मग काय आद्विकचे कपडे चेंज करायचे होते, ते कपडे चेंज केले मांडवगणमध्ये आणि नंतर खायला घेतलं. आणि बघा किती अंधार झालेला आहे, तर निघालो मामाच्या इथे जाण्यासाठी. मग काय तिथं गेल्यावरती बघा आद्विकची कसं काय आमच्या दादागिरी, इथं असं त्याच्या पप्पाचं दुकान आहे जणू काय. मग गावात गेलो, दर्शन घेतलं आणि मग दुसऱ्या दिवशी निघालो इकडं माहेरी येण्यासाठी. माहेरची पण यात्रा होती मामाची आणि माझी माहेरची यात्रा सोबतच असते. म्हणजे आदल्या ते दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार मंगळवार मामाची असेल तर कधी कधी सोमवार मंगळवारच माहेरची पण येते, किंवा काही वेळेस सोमवार मंगळवार मामाची असेल तर मंगळवार बुधवार माहेरची येते. मग बघा ही आमची सगळ्यात माझी छोटी बहीण आहे, कशी डान्स वगैरे करते बघा, किती ॲक्टिव्ह, खूप ॲक्टिव्ह आहे ती बरं का. आंघोळीला तर इतकं छान वाटत होतं तिला, आंघोळीला नेलं मस्त नाचत होती. नंतर काय मग आंघोळ वगैरे झाली, कपडे वगैरे घालून आलं पिल्लू. आणि मग काय नेलपेंट लावायचे, सिस्टर आजीला नेलपेंट लावत होती. मग तिचं पण चाललं होतं, मला लाव इथं लाव तिथं लाव, छान छान करती. दादाला म्हणती तू नको लाव, माझ्या पायाला लावायची. तिला सारखा पाय पुढं पुढं देत होती, ते मुद्दाम दुर्लक्ष करत होती, पण ती पाय सारखाच पुढे देत होती. आधी नेलपेंट लावत नव्हती तेव्हा कसा चेहरा गेलता बघा तिने. मग काय आजीला बी नेलपेंट लावून दिली आणि मग आम्ही निघालो बघा कानगावला, म्हणजे माझ्या सासरी येण्यासाठी. बसमधूनच चाललो होता आम्ही. वडील सोडवायला येणार होते, पण जास्त ऊन असल्यामुळे टू व्हीलरवर नको वाटत होतं. मग काय म्हणलं चला बसनी पण प्रवास करूया. माझी सिस्टर पुण्याला आहे, ती दरवेळेस बसनी येते, मग तिच्यामुळं आम्हाला पण बसनी जावं असं वाटत होतं. मग म्हणलं चला एकदा जाऊन तर बघू कसं वाटतंय. मग काय आधी बघा कसा बसला होता मस्त, त्या आजोबांपाशी पण खेळत होता, त्यांची बॅग वगैरे अडकत होता आणि छान असा बसला होता, त्याला खूप मजा येत होती. मग काय नंतर ना आम्ही आलो